डॉक्टर राजेश नाईक यांनी आपले 90वे रक्तदान नुकतेच केले. त्यांनी आपले प्रथम रक्तदान 19 जानेवारी 1995 साली केले होते. मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे या उक्तीला अनुसरून संत कबीर आणि गुरु हरगोविंदसिंग जयंतीच्या निमित्ताने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि अतिविशेषोपचार रुग्णालय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागपूरच्या रक्तपेढीचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. सागर गवई, समाजसेवा अधीक्षक अविनाश गाडगे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ चेतनाताई जिवतोडे, अधिपरिचारिका शालिनीताई थूल, राजू अप्परवार, ज्योतिताई मधुमके यांच्यासह इत्यादी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या विशेषज्ञ समूह समितीचे सदस्य, महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदचे सदस्य, डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय, गांधीबाग, नागपूरच्या नियामक समिती आणि कार्यकारी समितीमधील जिल्हाधिकारी महोदयांचे प्रतिनिधी आणि सदस्य, नागपूर शहर केंद्रीय पोलीस शांतता समितीचे सदस्य आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखेचे कार्यकारिणी सदस्य आणि श्री मयुरेश जीवनविकास परिवार संस्थाचे अध्यक्ष प्रा. डॉक्टर राजेश नाईक यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि अतिविशेषोपचार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल रुग्णालय, तुकडोजी पुतळा चौक, मानेवाडा रोड, नागपूरच्या रक्तपेढीमध्ये जाऊन आपल्या 90व्या रक्तदानाची फेरी पूर्ण केली. या निमित्ताने श्री मयुरेश जीवनविकास परिवार संस्थेच्या वतीने आयोजित एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते रक्तदाता कार्ड, रक्तदानाचे प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह प्रदान करून प्रा. डॉक्टर राजेश नाईक यांना उपकृत करण्यात आले.